म्हणजे नगरसेवक होते त्यांची मिसेसच 4.5 वर्ष तर ते नगरपालिकेच्या मिटिंगलाच गेले नाही. त्यांनी आतापर्यंत कोणतंही कवडीचं काम त्यांनी किंवा त्यांच्या पक्षानेही केलेलं नाही, म्हणून ते नको. विकास कामं म्हणजे विकास कामं कुठे नाही झाले हा एक पहिला मुद्दा आहे आणि विकास कामं किती झालेत हा एक मुद्दा आहे. असं जर वोटिंग जर मागा म्हणा तुम्ही कामाच्या याच्यावर मागा, जर कामच नाही तर ते वोटिंग मागतील कुठं? मग त्यांना पर्याय फक्त एक जातीवाद. आपण बघताय ते रस्ते वगैरे जे बेसिक रिक्वायरमेंट आहे तेच दिसत नाही सर, आता यावेळेस नाही वाटणार त्यांना. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे गुलाल कुणाचा या NRT न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये. आणि सध्या आपण सिल्लोड शहरामध्ये आहोत. या ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना असा थेट सामना रंगताना आपल्याला बघायला मिळणार आहे. खरं तर ही पारंपरिक लढत या ठिकाणची मानली जाते, मात्र या ठिकाणी सध्या जरा वेगळं चित्र निर्माण झालेलं आहे. आणि या सिल्लोडकरांचं नेमकी कोणाच्या बाजूनं कौल आहे थेट जनतेकडनं जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत या ठिकाणचे सामान्य नागरिक आहेत. दादा, स्वागत आहे. सर्वप्रथम नाव सांगा. विनोद काटकर. तर काय वाटतंय, गुलाल कोणाचा असेल सिल्लोड नगर परिषद? गुलाल हा धनुष्यबाणाचा सत्तार साहेबांचा. तर काय वाटतं तुम्हाला की समीर अब्दुल सत्तारच निवडून आले पाहिजे? आता आम्ही सध्याची परिस्थिती बघतोय तर एकदम म्हणजे धनुष्यमय वातावरण झालेलं आहे सिल्लोड नगरीमध्ये. याआधीही त्यांच्या हातामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नगर परिषद दिली जाते. काय विकास कामं केले? विकास कामं केले तर म्हणूनच तर हे वातावरण तयार झालेलं आहे. बरं, एकीकडे आपण जर बघितलं तर भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष मानला जातो, हिंदुत्व घेऊन पुढे चाललाय. मग अशा वेळी भाजप मागं का नाही या ठिकाणचे? शिवसेना पक्ष पण हिंदुत्ववादीच आहे ना, त्याच्यामुळं सगळे लोक विकास कामे सगळ्यांना धरून चालणे, त्यामुळे सगळे सिल्लोडवासी शिवसेना सत्तार साहेबांसोबत आहे. नक्कीच या ठिकाणी 4 नंबरचा वार्ड देखील जवळच आहे. आणि त्या ठिकाणावरून नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत मनोज मोरेलो यांच्या पत्नी उभ्या आहेत. त्या ठिकाणी काही विकास कामं झालेली, पण जर त्या वार्डाचा फेरफटका जर मारला तर त्यांच्या घराजवळ सुद्धा साधा एक टोपलभर मुरुमसुद्धा टाकलेलं नाही. आणि ते मागेही म्हणजे नगरसेवक होते त्यांची मिसेसच 4.5 वर्ष तर ते नगरपालिकेच्या मिटिंगलाच गेले नाही. त्याचे सगळे कोण गेलं नाही मिटिंगला? त्यांची मिसेस. बरं, मग त्यामुळं त्या विकास कसा होईल त्या वार्डाचा? आणि आजही आपण तिकडं बघितलं, तिकडं रोड रस्ते असतील तर त्याची बघा तुम्ही. परंतु जे काही असे आमचे जे काही म्हणजे समीर भैया ज्या नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत हे असे जातपात पाहत नाही. आजही त्या ठिकाणचा कचरा असेल, घंटागाडी त्या ठिकाणी जाते, पाणी व्यवस्थित मिळतं, त्या ठिकाणचे बरेच रस्ते आमदार साहेबांनी केलेले आहेत. पण एकीकडे कुठंतरी आरोप होतोय की काहीच विकास कामं केलेल्या नाही आहे, फक्त विकास केला तर हा 70 घराण्यांनी स्वतःचाच केला. सत्तार साहेबाचा विकास कसा म्हणता येईल? आज तुम्ही या शहराची जर झपाट्यानं जो विस्तार होतो आहे ते केवळ ह्या नेतृत्वामुळे होतो आहे ना. आज आपण बघितलं चारी बाजूनं, तिकडं आपण संभाजीनगरचा रोड पहा, इकडं भराडी रोड बघा, इकडं डोंगरगाव फाट्यापर्यंत बघा, हा सगळा हिंदू बेल्ट आहे या साईडला. मग कशामुळे होतो आहे? जर साहेब म्हणजे नेतृत्वावर विश्वास नसतात लोक या ठिकाणी राहायला आले असते का? परंतु हा हिंदुत्वाचा अजेंडाच असा उलटा आहे की बा हिंदू करायचं आणि सांगायचं लोकांना की बाबा इथं असं होतं तसं होतं. बटेंगे तो कटेंगे असं भाजपच्या एका नगरसेवकांना जाहीरनामा काढला, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? साहेब, हा नॅशनल अजेंडा होता मोदी साहेबांचा, बटेंगे तो कटेंगे. पण या शहरामध्ये आज अब्दुल सत्तार साहेबांचं नेतृत्व 40 वर्षापासून आहे. इथं कुठं असं झालं आहे? कुठे हिंदू मुस्लिमचं कुठं संबंध ताणले गेले आहेत किंवा एखादी मोठं काही झालं आहे का? या अनेक वेळेस असे बरेच यांच्याकडून मुद्दे झालेले आहेत. आणि नेमके ज्यावेळेस इलेक्शन येतं, निवडणूक येते, त्यावेळेस अशा काही प्रकारचे काढतात, ते पोस्ट असतात बऱ्याच. एकीकडे आपण जर बघितलं तर जे भाजपचे उमेदवार आहेत ते शिवसेनेवरती कुठंतरी आरोप करताना, अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप करताना बघतात की जमिनी हडपलेल्या आहेत, नगर परिषद त्यांच्या हातात दिले की लोकांचे प्लॉट हडपतात. असं कुठलं त्यानं एखादा नमुना तर दाखवा. जो माणूस नॅशनल मेडिकल कॉलेजला 100 एकर जमीन दान देतो, तो माणूस एखादा कोणाचा तरी प्लॉट हडपल का? काय वाटतं तुम्हाला, सिल्लोड नगर परिषदेचा नगराध्यक्ष कोण असेल? बिलकुल विकास कामाच्या याच्यावरती जर बोलायचं ठरलं तर नक्कीच आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव आमचे माजी नगराध्यक्ष समीर भैया हेच प्रचंड बहुमतांनी निवडून येईल. बरं, कुठंतरी असं वाटतंय अब्दुल सत्तार जे आहेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर ते अन्याय करतात, पुन्हा एकदा स्वतःच्या मुलालाच उमेदवारी दिली. नाही, असं काही नाही आहे.
अन्याय जर झाला असता तर आमच्यासारखे आम जनता त्यांच्या पाठीमागे राहिलीच नसती. आणि साहेबांचे आणि भैयांचे एवढे कामं आहे तर कार्यकर्त्यांना गरज नाही, कारण की आम्ही सगळेच नगराध्यक्ष राहणार आहेत. त्यामुळे तो विषयच येत नाही की साहेबांनी नगराध्यक्षपदासाठी त्यांच्या मुलाला दिलं तिकीट म्हणून कार्यकर्ते नाराज आहे किंवा आमच्यासारखी जनता नाराज आहे. आमचे कार्यकर्तासुद्धा आणि जनतासुद्धा ही समीर भैयाच्या नंतर नगराध्यक्ष जे राहील ते आम्ही आमच्यासारखेच नगराध्यक्ष राहणार आहे. काय वाटतं तुम्हाला, काय विकास कामं केले त्यांनी? विकास कामं म्हणजे विकास कामं कुठे नाही झाले हा एक पहिला मुद्दा आहे, आणि विकास कामं किती झालेत हा एक मुद्दा आहे. आता आमच्या समीर भैयांनी साहेबाच्या नेतृत्वाखाली समीर भैयांनी साहेबांनी इतके विकास कामं केलेले आहेत, जसं की आता ह्या ज्या रोडवर आपण उभा आहात हा रोडसुद्धा नगरपालिकेने त्यांच्यामार्फत हा रोड केलेला आहे. त्याच्यानंतर मंदिर मस्जिद जे आहेत, आमचे सॅटेलाईट लाईट आहेत, पोल लावलेले आहेत, लाईट आहे, मुबलक पाणी आहे, आमच्याकडे कचरा गाडी येते. सगळ्या ज्या गोष्टी आहे ज्या नगरपालिकेने द्यायला हव्यात त्या सगळ्या आमच्या आम जनतेला पोचत आहेत. मनोज मोरुलू का नको? मनोज मोरोल्लू ते फक्त जातीपातीचं राजकारण करतात. त्यांनी आतापर्यंत कोणतंही कवडीचं काम त्यांनी किंवा त्यांच्या पक्षानंही केलेलं नाही, म्हणून ते नको. बरं, त्यांच्या पत्नी नगरसेविका होत्या, काय विकास कामं झालेत त्यांच्या? जाऊन तुम्हीच त्यांच्या वार्डात पहा, वर एवढा दगडं आहे, कुठंच सोयीसुविधा नाही आहे. त्यांनी कोणतंच काम किंवा इतकंच काय ते मिटिंगला सुद्धा गेल्या नाही कधी. बरं, त्याच्यामुळं ते नको आहे. एकीकडे आपण जर बघितलं तर भाजपनं जे काही उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत, तर एका उमेदवारानं चक्क त्यांचं जो काही पॉम्पलेट आहे हे उर्दूतून छापलंय. का गरज पडते त्यांना? हे बघा, भाजपच्या उमेदवाराची जर यादी तुम्ही चांगली पाहिली तर त्यात तुम्हाला दिसल की एकाच कुटुंबात 3-3, 2-2, 4-4 उमेदवार दिले. म्हणजे इतकी दयनीय अवस्था भाजपची झाली आहे की त्यांना उमेदवारसुद्धा सगळ्या वार्डात मिळू शकलेले नाही. त्या इतकंच काय, त्यांचं जर तुम्ही पॉम्पलेट पाहिलं तर त्याच्यात 2 उमेदवाराचे निशाणी शिट्टी व एक वेगळीच निशाणी, म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्या उमेदवाराचं नाही आहे. इतकी अवघड कठीण परिस्थिती भारतीय जनता पार्टीची पुऱ्या महाराष्ट्रात कुठं झाली नाही, ती सिल्लोडमध्ये झालेली आहे. त्याचं कारण आहे आमदार साहेबांचा जो विकास केलेला आहे. तुम्हाला सांगायचंच झालं तर इथं मेडिकल कॉलेज आणलं, खडकपूरणाहून पाणी आणलं, छोट्या गल्ल्याबोळात रोड केले, सिमेंट रस्ते केले, आणि कोणी जाओ नेहमी ते उपलब्ध असतात. 24 तास काम करणारा हा नेता आहे, आणि म्हणून ही जनता गेल्या 30 वर्षापासून त्यांच्या पाठीशी आहे. आणि सत्ता एकाच्या हातात असणं काही गुन्हा नाही आहे. एकाच्या हातात आहे याचं कारण जनतेला त्यांचा कारभार पटतो आहे. एकीकडे असा आरोप होतोय की त्यांच्या हातामध्ये सत्ता दिली का ती मनमानी करतात, जिथं जागा खाली असेल तिथं त्यांच्या नगर फक्त जातीवाले जे जातीला विरोध करतात फक्त तेच बोलतील, बाकीचं सर्वसामान्य नाही बोलणार. बाकी तुम्हाला दिसत नाही का इथं पुरे कोणत्याही कार्यकर्त्याच्या तोंडून ऐका तर समीर भैयाचंच नाव येईल. बरं, तुम्हाला कोणता पक्ष आवडतो, भाजप की शिवसेना? आम्ही पक्षाचं नाही, फक्त आम्हाला कार्य आवडतं. काय शिवसेनेला यावेळेस या ठिकाणावरून चांगलं बहुमत मिळेल वाटतं? 100%. बरं, खानकी बाण हा अजेंडा बाळासाहेबांचा होता. आज खरं बघितलं आपण इथं तर खानांच्याच हातामध्ये बाण दिला आहे, तर वाटतंय असुरक्षित? सुरक्षित आहे, काय इथं काही कोणते प्रॉब्लेम नाही. पण जेच मुद्दाम होऊन करतायत ते जातीपातीचं राजकारण करताय. साहेबाच्या हस्ते तर काही असं झालं नाही. पण भाजपकडनं तरी तो अजेंडा राबवला जातोय, बटेंगे तो कटेंगे. तर बटेंगेकडे ते फक्त सत्तेसाठी करताय, सत्तेच्यासाठी, कारण त्यांचं चालतच काही नाही इथं. जर त्यांना असं जर वोटिंग जर मागा म्हणा तुम्ही, कामाच्या याच्यावर मागा. जर कामच नाही तर ते वोटिंग मागतील कुठं? मग त्यांना पर्याय फक्त एक जातीवाद, जातीसाठी फक्त मतदान घ्यायचं, जातीचं नाव पुढे घराचं मतदान घ्यायचं, पण ते सक्सेस होत नाही इथं. काय वाटतं तुम्हाला की 4मध्ये काय विकास कामं झालेत? सर बघा, नगरपालिकेचे इलेक्शन म्हटलं तर जे बेसिक ॲम्युनिटीज आहे, ज्या गरजा आहे लोकांच्या त्या पूर्ण झाल्या पाहिजे. आणि आपण बघता इथे रस्ते वगैरे जे बेसिक रिक्वायरमेंट आहे तेच दिसत नाही. कोण नगरसेवक आहे या ठिकाणी? पूर्वीचे तुम्ही जे म्हणलं मोरेलू वगैरे ते होते, मग काय कामं नाही केले त्यांनी, जनतेसोबत संवाद नाही साधला, समस्या जाणून नाही घेतल्या? नाही बेसिक जे स्ट्रक्चर आहे ते तर दिसत नाही ना आपल्याला, ते पाहिजेच. ह्या 4 नंबरचा विकास का नाही होऊ शकला? सर आम्ही या 4 नंबरच्या वॉर्डमध्ये प्रत्येक घरोघरी तुम्ही जर जाऊन बघाल तर ते बोलत आहे की यानंतर जे अगोदर आमचे जे नगरसेवक होते त्यांनी जेव्हा मतदान मागायच्या वेळेस आणि नंतर आताच्या या मतदानच्या म्हणजे 5 वर्षातून पहिल्यांदा आणि आता
म्हणजे ते त्यांच्या एकमेकाच्या संवाद साधण्यासाठी सुद्धा घरी पण नाही गेले, त्यांच्या सुखदुःखात पण नाही गेले. त्यांच्यानंतर ते बोलत आहे की आम्हाला या वॉर्डमध्ये जी परिस्थिती ज्या आम्हाला लागत आहे गरजा, त्या पण त्यांनी दिल्या नाही. एक असं जिथं काम पण सुद्धा केलं नालीचं, रस्त्यांचं, आता ज्या आम्ही पायी फिरतोय त्या आम्ही स्वतः आमच्या डोळ्याने बघतोय की नाल्यांचं दुर्गंधी येते, रोडाच्या वेगळ्या परेशानी येत आहे. त्यामुळे जो विकासाची चालना देईल तो माझ्या मते उत्कृष्ट नगरसेवक झाला पाहिजे. वाटतंय नगराध्यक्षपदासाठी समीर सत्तार हे योग्य उमेदवार आहेत? हो सर, एकंदरीत तर वाटतं आहे मला, कारण त्यांच्याकडं बघून वाटतं आहे. कारण त्यांच्या वॉर्डमध्ये किंवा दुसऱ्या वॉर्डमध्ये जे आतापर्यंत जे 26 आले होते आपले नगरसेवक, त्यांच्या मते त्यांच्या वॉर्डमध्ये खूप विकास झालेला आहे सर. पण या 2 वॉर्डमध्ये जे होते त्यामध्ये विकास झालेला नाही. कोणकोणते 2 वार्ड आहेत? आपला 2 नंबर आणि 4 नंबर. या ठिकाणी कोण नगरसेवक होते आधी? मोरेलो होते. मोरेलो यांच्या धर्मपत्नी होत्या. बरं. हो. अशा वेळी वाटतंय पुन्हा एकदा त्यांना संधी देतील जनता? नाही सर, आता यावेळेस नाही वाटणार त्यांना, कारण यावेळेस त्यांच्या लोकांची पण दृष्टी बदललेली आणि लोकांचे पण जे बघण्याचे ते बदलून गेले सर. एक सांगा, ज्या भाजपला मुस्लिमच नको त्या उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी दिली जाते, जाहीरनामा देखील उर्दूतून छापला जातोय, हे का केलं जातंय असं आणि किती योग्य वाटतं? मुस्लिमाला द्याव त्यांनी का हिंदूला द्याव, त्याने असे बिगर पैशाचे उमेदवार लढून दाखवा ना, निवडून आणून दाखवा ना. अरे भाजपच एकमेव पक्ष आहे की सामान्य माणसाला आणि गरीबाला तिकीट देऊन आणि फुकटात निवडून आणते. मग एकीकडे तुम्ही म्हणता की बटेंगे तो कटेंगे, दुसरीकडे मात्र उर्दूतून जाहीरनामा आला तरी चालतो. मग नगराध्यक्ष मुस्लिम का नको? नगराध्यक्ष मुस्लिम तेव्हा 30 वर्षापासून सत्ता भोगली, त्यांनी 1 रुपयाचं काम केलं नाही आमच्या वार्डात. आमच्याच वार्डात नाही, अनेक तुम्ही ठिकाणी जाऊन या, त्यांचे स्वतःचे काही नगरसेवक त्यांना बोलता येत नाही म्हणून त्यांच्या वार्डात सुद्धा त्यांनी काम केलं नाही. पण ठराविक जिथं प्लॉट जास्त भावात विकला जाईल त्या ठिकाणी रोड, ज्या ठिकाणी लोकच राहत नाही अशा ठिकाणी रोड आहे, आणि ज्या ठिकाणी वस्ती त्या ठिकाणचं टॅक्स घेतो त्या ठिकाणी 1 रुपयाचं काम नाही, कुठलंच काम केलं नाही ना. आणि कसला नगराध्यक्ष कामाचा आहे तो? त्याची आई नगराध्यक्षाची आई जो नगराध्यक्षाला उभा आहे त्याची आई नगराध्यक्ष होती, तेव्हा बी ते 1 रुपयाचं काम केलं नाही. त्याच्यानंतर मग राखीवमध्ये आमच्या निकंबाई मॅडम होत्या, त्या मॅडम त्या नुसतं बटनवर होत्या, बोलला त्यांनी बटन दाबलं तर बोलायचं, नाही बटन दाबलं तर गुच्ची बसायचं. असं स्वतःच्या समाजात सुद्धा त्यांनी काम नाही केलं. त्यांचा हा गोड गैरसमज आहे, चुकीचा गैरसमज आहे. हे काही विधानसभा किंवा लोकसभेचं इलेक्शन नाही आहे. या ठिकाणी नगरपालिकेचं जे इलेक्शन आहे, जी निवडणूक आहे, ती मुख्यतः उमेदवारावर बघून होते, उमेदवाराकडे बघून ती होत असते. या ठिकाणी तो मुद्दा अजिबात चालणार नाही. आम्हीसुद्धा साहेबांचे हिंदू उमेदवार आहोत आणि या ठिकाणी सांगू इच्छितो की ह्या कॉलनीमध्ये प्रामुख्याने गेल्या 7 वर्षापासून जेव्हा आम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलो, यापूर्वी काही नगरसेवक आमच्या विरोधी पक्षाचे होते, त्यांनी तीळ मात्र 1 रुपयाचंही काम केलं नाही. हिंदुत्वाचा अजेंडा घ्यायचा, पुढं जायचं आणि नगरपालिकेत 2-4 लोक हे निवडून येतात, त्यांना तिथं पाणीही मिळत नाही, तर विकासाचे कामं कुठून करतील? या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईनचं काम असेल, विद्युत दिवे असतील, लाईट असतील, ते लावायचं काम मुख्यतः आम्ही केलेलं आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या नळची योजना असेल, रस्त्याचं काँक्रिटिंग असेल, जेव्हा आम्हाला मागच्या वेळेस संधी मिळाली आमदार अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून, गेल्या वेळेस लोकांनी आम्हाला आमच्यावर विश्वास दाखवला. आम्ही या ठिकाणी सत्तार साहेबाचे नगरसेवक 2 निवडून आलो, मी आणि राजू गोर यांच्या पत्नी कल्याणी गोर. निवडून आल्यानंतर आम्ही प्रामुख्याने या कॉलनीचे सर्व रस्ते कॉन्क्रीटमय केले. त्यानंतर या ठिकाणी जे काही ठिकाणी पोल नव्हते, विद्युतीकरण व्यवस्था नव्हती, LEDची सर्वात अगोदर योजना कुठे लागू झाली असेल तर ती या शास्त्री कॉलनी हिंदू समाजाचा प्रभाग असलेला या ठिकाणी सत्तार साहेबाच्या माध्यमातून आम्ही लागू केली. सत्तार साहेबानं फक्त विकास केला आहे, कधीही जातीवाद केलेला नाही. गेल्या 20, 25, 30 वर्षापासून मी सत्तार साहेबांसोबत आहे आणि आमचं नेतृत्व आम्ही जातीवाद करत नाही, सगळा सोबत घेतो. आम्ही फक्त विकासाची गोष्ट करतो, विकासाने विकास करतो. नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मतदान म्हणजे विकासाला मतदान आणि आम्हाला मतदान म्हणजे विकासाला मतदान. आणि आमच्या प्रभागाची जनता सुज्ञ आहे, त्यांना सगळी कल्पना आहे की आपला जीवाभावाचा अर्ध्या रात्री काम करणारा उमेदवार कोण असेल. त्या अनुषंगाने आम्हाला मागच्या संधी मिळाली आहे. काय वाटतं तुम्हाला, ज्या पद्धतीनं भाजप सध्या या ठिकाणी प्रचार करताय कटेंगे तो बटेंगे, मग याआधी हिंदू या ठिकाणी सुरक्षित नव्हता, तुम्हाला सुरक्षित वाटत नाही? हा जो प्रश्न इथं लागूच होत नाही, त्यांच्याकडे दुसरा मुद्दा नाही म्हणून ते बटेंगे तो कटेंगे करत आहे, बाकी त्याला काही हे नाही.
मोरेलू जे आहेत सध्या नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत, त्यांनी शिवाजी महाराजच्या कामांना देखील विरोध केला होता. सत्तार साहेबांना 33 कमानी केल्या, 33पैकी 3च कमानी त्या केलेल्या आहेत. त्याच्यापैकी त्याला त्यांनी नाव ठेवत आहे. तर त्याला दुसरे लोक कोणी नाव ठेवत नाही, फक्त आणि फक्त हे भाजपचेच जे आहे थोडेफार ते नाव ठेवत आहे. आणि त्यांचाही त्या गोष्टीला काय नाव ठेवत आहे, त्यांचं काय चिरीमिरी झाली नसेल म्हणून ते नाव ठेवत आहे. बरं, जनतेनं तुम्हाला का निवडून द्यावं? आम्ही विकासाच्या मार्गावर अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीनं जे काय विकास करणार आहे ते लोकांनाही माहिती आहे. म्हणून आम्हाला सगळे जितके आहे आमच्या वार्ड क्रमांक 8मध्ये 5200 मतदारदाता आहे. आम्हाला जास्तीत जास्त लीडनं ते निवडून देईल अशी आम्हाला त्यांना गॅरंटी की आम्ही काम करणार आहे, म्हणून ते आम्हाला निवडून देणार आहे. पण तुम्ही काम करणारच नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे, कारण तुम्ही बटन स्टार्ट आहात. जर समीर सत्तार यांनी बटन दाबलं तरच तुम्ही बोलणार, तुम्हाला विकास कामं मागण्याचा देखील अधिकार नाही आहे असं त्यांचे आरोप आहे. आम्ही ह्या वार्डाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या वार्डात इथं नसतानाही सगळ्या वार्डामध्ये आम्ही विकास केलेला आहे. आणि त्यांनाही माहिती, जे म्हणताय ना त्यांनाही माहिती आहे आम्ही काय करू शकतो. बरं, त्यांना ते बोलायचं हे फक्त, बाकी दुसरे त्यांच्यावर मुद्दे नाही आहे. काय वाटतं तुम्हाला की तुम्हाला बोलण्याचा देखील अधिकार नाही आहे? नावापुरते नगरसेवक निवडून येतात, जे काय काम आहे ते सगळं नगराध्यक्षच करतो अशी त्यांची एकंदरीतच. हे गलतफहमी ते लोकांमध्ये करताहेत. मी स्वतः गटनेता राहिलो आहे आणि जितके हिंदू बहुल प्रभाग आहेत त्या ठिकाणी समीर भैया असतील, सत्तार साहेब असतील, निश्चित आम्ही जे सांगू आम्हाला पूर्ण अधिकार त्यांच्यामधून मिळाला आहे. पण ते कोणाचं नळ कनेक्शन असेल, कोणाचं टॅक्सचं कमी जास्त करण्याचं काम असेल, किंवा विकासाचं काही काम असेल, कोणाचं तहसीलमधलं काम असेल, दवाखान्याचं काम असेल, आम्ही अर्ध्या रात्री त्या ठिकाणी सत्तार साहेबांना किंवा समीर भाईच्या माध्यमातून आम्ही निश्चित करीत असतो आणि कुठेही कमी पडत नाही. आमचा मतदार सुज्ञ आहे, त्याला माहिती आहे की जो माणूस आमच्या अर्ध्या रात्री कामा येतो त्यांना सत्तार साहेबापर्यंत जाण्याचीसुद्धा गरज पडत नाही. कारण की आम्ही दोघंही उमेदवार इतके सक्षम आहोत आणि आम्ही सांगितलं ते काम समीर भैया कधीही नाही म्हणत नाही. प्रामुख्याने आम्हाला ते त्या ठिकाणी सांगतात की तुमची जेही कामं असतील त्याला प्राधान्य देतात आणि प्राधान्याने आमची कामं आम्ही त्यांच्या माध्यमातून या वार्डात केलेली आहेत आणि करणार आहोत.